आत्ता आपण शतपावलांचा व्हिडिओ 10 मिनिटाचा टायमिंग लावलेला आहे करतोय. रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायचं नाही, लगेच एकाच ठिकाणी बसून राहायचं नाही. त्याच्यामुळं काय होतंय तर आपण जे काही खाल्लंय, जे जेवलोय ते हालचाली न झाल्यामुळं एकतर रात्रभर आपण झोपणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला ते पचणार पण नाही, म्हणजे खाल्लेलं व्यवस्थित पचणार नाही आणि ते काय होणार आहे तर फॅटमध्ये जाणार आहे. मग त्याच्यामुळे तुमचं वजन वाढणार आहे, पोट सुटणार आहे, फॅट वाढणार आहे. हे होऊ नये, कारण हे मी कुणासाठी सांगतोय, ज्यांच्या हालचाली होत नाहीत, जे कष्ट करतात, शारीरिक कष्ट भरपूर करतात, त्यांचं असं होणार असं मी म्हणत नाही. 100% सर्व लोकांचं असं होतंय ते पण मी म्हणत नाही. पण ज्यांना हा फायदा होतो त्यांनी 100% करा. नवीन लोकांसाठी सांगतो की पहिल्यांदा व्हिडिओ बघत असताना कन्फ्यूज होऊ शकतो आपण, अरे शतपावले करून कुणाचं वजन कमी होतं का, पोट कमी होतं का? होत नाही, मला माहीत आहे, तुम्हाला पण माहीत आहे. पण ह्या सवयी ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू कराल, तुम्हाला का वजन वाढतंय, का पोट सुटतंय, का फॅट वाढत्या हे समजायला लागलं की तुम्ही लहान लहान हालचालींच्याकडे लक्ष द्याल. त्यामुळं कन्फ्यूज न होता काय करायचं आहे आपल्याला हे लक्षात घेऊया. जेवण झालं की एक ठिकाणी बसतोय, एक ठिकाणी बसलं की आपल्याला हालचाली न झाल्यामुळं जे खाल्लंय ते एका ठिकाणी जाऊन स्थिर बसणं राहणार आहे, कॅलरीज बर्न होणार नाहीत ना. मग जेवणानंतर व्यायाम नाही करायचा. मी शतपावले म्हटलोय, मी तुम्हाला म्हटलंय का झोपा, चला पोटाचा व्यायाम करूया, नाही, शतपावली लक्षात घ्या, वाक्य लक्षात घ्या. आम्ही काय करतोय बघा. आणि जेवणाच्या अगोदर 3 मिनटं, 2 मिनटं, 5 मिनटं व्यायाम करायचा जेवणाच्या अगोदर. मग तिथं आणखीन आपल्या कॅलरीज बर्न व्हायला चालू झालेत. मग जेवलं की ते पहिल्या कॅलरीज बर्न चालूच आहेत 2-3 मिनटं शारीरिक हालचाल केल्यामुळं. नंतर जेवण झाल्यावर की शतपावली केली, म्हणजे दोन्हीचा इफेक्ट इतका चांगला मिळणार आहे की तुम्हाला हळूहळू लगेच जाणवणार नाही. तुम्ही एका दिवसात वजन वाढवून आला का इथं, किंवा एका दिवसात पोट फूड सुटलंय का तुमचं लगेच, नाही. त्या पद्धतीनं रिझल्ट पण हळूहळू येणार, पण 100% तुम्हाला येणार, मला नाही. दुसरी गोष्ट, जर रिझल्ट नाही आला तर काय करायचं, ह्यात तुमचं नुकसान काय होणार आहे. शतपावली केलंय म्हणून काय नुकसान होणार आहे, बाकीच्या स्नायूंच्या हालचाली होणार आहेत. बरं तुम्हाला मी आता कुठं 50 किलो 100 किलो वजन घेऊन शतपावली करा म्हटलोय, काहीच नाही. त्यामुळं कन्फ्यूज न होता सवयी बदलूया. सवयीतून, लहान लहान सवयीतून इतका चांगला रिझल्ट येणार आहे, पण जबरदस्त 100% रिझल्ट येणार आहे हे केलं तर. बरं आता मी म्हणतोय म्हणूनच करा नाही, करून बघायला काय जातंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, करून बघायला काय जातंय. नाही आलं तर 1 महिनाभर सोडून द्या. कुणी सांगितलं तुम्हाला की बांधून ठेवलं आहे कुणी, पण केलंच पाहिजे असं काय म्हटलं का. पण सवयी बदला, कारण सांगायची बंद करूया, कारण हालचाल नाहीत हा मूळ मुद्दा आहे. मग आपल्याला काय होतं, बरेच जण तुमच्याकडे येतात, हे घ्या ते घ्या, तुम्हाला हे खाल्लंच पाहिजे, तुमचं ओव्हरवेट आहे, तुम्हाला असं होणार तसं होणार. इथं डॉक्टरसुद्धा एवढी भीती घालत नाहीत, तेवढे वेट लॉसवाले तुमच्यापाशी गोळा होऊन सगळे भीती घालतात. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरसुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह करतात, मी आहे ना म्हणतात, आणि तुम्हाला वजन कमी करायला येणार काय म्हणतात, हे तुम्हाला असं होईल तसं होईल ते होईल. आता काय शरीर फाडून बघितलं का त्यांनी तुमचं, काहीच नाही. मग एवढी भीती का देतात. लक्षात ठेवा, कोणतेही प्रोडक्ट खाऊन कायमस्वरूपी नाही. कितीतरी डॉक्टर आहेत आपले की ते सुद्धा सांगतात तुम्हाला व्यायाम करा, हालचाली करा. कितीतरी डॉक्टर लोक आहेत, मग ते सुद्धा तुम्हाला एवढी भीती घालत नाहीत. ते म्हणतात का कधी हे औषध खावा आणि वजन मग कमी करा, नाहीत म्हणत. बघा तुम्ही, एवढं चांगलंच डॉक्टर लोकच आपल्याला सल्ला देतात, आणि हे वजन कमी करा येणार मात्र तुम्हाला हे तुझं वजन लय हे आहे, तुमचं हे आहे तसं आहे, असं होणार बघा तसं होणार, हे खाल्ल्याशिवाय तुमचं कमीच होणार नाही. मग तुम्हाला मग बसा बघा काय होतंय, अरे काय व्हायचं ते होऊ दे की, तुम्ही देव असता एवढं समाजकार्य करताय, मग द्या फुकट. झालं सगळं तर मग बघू की तुमच्याकडं. एवढं गाया वाया करेपर्यंत दया मया अनुस्तोर पाक असं लय, म्हणजे मला काय कोणाला नाव नाही ठेवायची, पण आमच्या म्हणजे जे काय ग्रामीण भाग, सिटी भाग असू दे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे पण असू दे, त्यांच्या आरोग्यासंग का खेळा की आपल्याला माहीत आहे कमी कॅलरीचं खायचं आहे आणि कॅलरीज बर्न करायचे आहेत. पण कमी कॅलरीज खाताना उपाशी नाही बसायचं, हे पण तेवढंच खरं आहे. घरातलं खाल्लंच पाहिजे. जिथं जे पिकतं ते आपल्या शरीराला मानवतं म्हणून पिकतं ना. डोंगरावरती भात येईल का, कोकणातच भात येणार आहे. मग कोकणातले लोक मग भात खाणार, बरोबर आहे. म्हणून ते कोकणातले सगळे जो लोक जाड आहेत का बघा, नाही, त्यांना तो भात चालतो. म्हणजे साधं गणित आहे. मग जे प्रोडक्ट आपण आणतोय ते कुठून आणतोय, ते आपल्यात पिकलं, आपल्याच फॅक्टऱ्या पिकलेत का. मग साधं गणित म्हणतोय मी एकदम असं सायन्समध्ये नेतच नाही. सायन्समध्ये तुम्हाला हे करून शब्द सांगत बसत नाही. वेट लॉसला साधं गणित आहे आपलं,
घरातलं खायचं, भाकरी भात चपाती खायची, त्याच्याबरोबर फक्त प्रोटीनचा बॅलन्स, भाजी आमटी प्रोटीनची आणि सोबत फायबर. मग फायबरला काय आपल्या शेतातली दणका द्यायचा, काकडी टोमॅटो बीट गाजर जी काय आहे ती धुवून मस्तपैकी मिठाचं पाणी टाकायचं, खळखळून धुवून घ्यायचं, चिरा नाही चिरा द्या की आपण सुट्टी द्यायची नाही, काय होत नाही त्यानं. लयतलं काय होईल, पोटा साफ होईल, पोट साफ होईल, हलकं वाटेल, लय भारी होईल. ह्याच्या आपल्याकडे काय होतंय, आता राहिली गोष्ट प्रोटीन का खायचं. वेट लॉस तर होतोच होतो, पण प्रोटीनमुळे तुमचा मसल लॉस होत नाही. मसल लॉस होत नाही, मसल लॉस होऊनच द्यायचं नाही. वय वाढल, उद्या झोपून उठलं वयानं वाढणार आहे, आपण पुढे जाणार आहे. पण आधार कार्डवरचं वय वाढू दे, फिजिकली वाढून द्यायचं नसेल तर व्यायाम पाहिजे, हालचाली पाहिजेत, प्रोटीनयुक्त फायबरयुक्त खाल्लंच पाहिजे. हाडं ठिसूळ व्हायची नाही तर प्रोटीन पाहिजे. प्रोटीनचा 80% आहारातल्या 80% रोल प्रोटीनचा आहे. म्हणजे आपली ही स्किन आहे, त्वचा, हिला सुद्धा प्रोटीन लागतं. स्किनवरती लहान लहान केस आहेत, म्हणजे लव आहे, त्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा प्रोटीन लागतं. मग ह्या बाकीचं आपल्याला काय होतंय, उगं दंगा लावलाय, पोट सुटले, वजन वाढलंय, कसलं दिसतंय, तुमचा BMI बघा, हे बघा, ते बघा. अरे काय बघा, कधी म्हणतो का तुमच्या खिशात बघा, परवडतंय का बघा, कधी कोण म्हटलंय का. त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं नाही, काय नाही, बिनधास्त पोट भरून खायचं आहे, घरातलं खायचं आहे, पोट भरून खायचं आहे, चावून खायचं आहे, चांगल्या हालचाली करायच्या आहेत, चांगला व्यायाम सकाळ संध्याकाळ करायचा आहे, सुट्टी द्यायची नाही. मी काय सांगितलं, तुम्ही फक्त ॲक्शन घ्यायला चालू करा. तुमचं काही व्यायामात नुकसान आहे का, तुम्हाला थोडीच काय सांगितलं का काही करायला, वजन घ्या, विकत काहीतरी वस्तू आणा, आमच्याच जिमला या. मी जिमवरून पण व्हिडिओ बनवतो, जिमच्या अकाउंटवर रॉयल जिम पलूस या आपल्या अकाउंटवर व्हिडिओ बनवतो. ज्यांना शक्य पलूसच्या आसपासचे आहेत त्यांना या म्हणून सांगतो, माहोल बनवून हे सगळं केलं जातं. पण तुम्हाला प्रत्येकाला म्हणतो का प्रत्येक घरातून उठान या, आमच्या जिमशिवाय तुम्हाला रिझल्ट येणार नाही, असं कधी म्हणतो का. काय नाही करत, तुम्ही पलूसमधले आहे, जिमच्या पलीकडे आहात, यायला मिळत नाही, पैसे नाहीत, काय काळजी करू नका, किंवा उठायची वेळच मिळत नाही, तुमच्या वेळेत आम्हाला यायला जमत नाही, हे व्हिडिओ बघून तुम्ही घरच्या घरी करा. पण कारण सांगायच्यात व्यायामाला सुरुवात करा. तुम्ही एक लोकांनी आपलं स्वतःला सुधाराय बघा, दुसऱ्याला सुधारत बसायचंच नाही आपल्याला. आता मग तुम्ही म्हणणार तुम्ही का लागला असा विडा उचलला का, मला आवड आहे पहिल्यापासून, मी ह्याच्यातच आहे. म्हणजे असं नाही की मला काहीतरी अंगात आलं माझ्या, मी कुठेतरी उगाच व्हिडिओ शूटिंग करायचं नादात मी आपलं काहीतरी करायला लागलो व्यायामाचं. मला बऱ्याच वर्षापासून माझं तुम्ही अकाउंट जरी बघितलं तर व्यायामातच आहे आमचं. म्हणजे मी मिसेस आम्ही याच्यामध्येच व्यायामामध्येच आहे. त्यामुळं आम्हाला एक वाटतं, लोकांच्यात इतकं गैरसमज आहेत की जिम म्हणजेच व्यायाम काय असं नाही, किंवा माझं वजन वाढलं आता मला औषधाशिवाय पर्याय नाही, अजिबात नाही. कुठलं औषधं काय, पोट भरून मी प्रत्येक वेळेस सांगतो घरातलं खावा. एका भाकरीत किती कॅलरीज आहेत, लयत लय 100, 80 ते 120 कॅलरीज असतात. मग कमी जास्त भाकरीच्या आकारावरती हे प्रत्येक वेळेस सांगतो. त्याच्याबरोबर 100, 150, 200 लयत लय 250 कॅलरीची भाजी आमटी केली प्रोटीनची, झाला बॅलन्स. दूध भाकरी खाल्ली तरी आपल्याला काही अडचण येत नाही, साखर न घालता. फक्त दिवसभरात साध्या हालचाली, शतपावले करा, सगळ्या कुटुंबाला एकत्र घ्या, कुटुंबाबरोबर ऐका, व्हिडिओ ऐका, माहिती कळू दे. काही नाही, लय मोठा विषय घेऊ नका, काय साधं गणित आहे. जंक फूड्स टाळायचे आहेत, जे बेकरी प्रोडक्ट आहेत, बाकीचं जे काय जास्तीत जास्त प्रोसेस करून बनवलेले पदार्थ आहेत ते टाळायचे आहेत. तेल कमीत कमी, तेलाचा वापर नाही झाला तरी चालतोय असं खायचं आहे. किती सोपं आहे बघा. गोड बंद करायचं आहे, नॅचरल गोड खायचं आहे. कंट्रोल होईना, चहा प्या, प्रमाणात प्या, कुठलंच बंद करा म्हणतो का. भात सुट्टी देऊ नका, त्याच्याबरोबर प्रोटीन घ्या. बंद करा म्हणतो का, खावा म्हणतोय. साधं आहे, लय मोठाही करू नका. नाही जर तुमच्यापाशी जर कोण आला, तुमचा BMI असा आहे तसा आहे, अरे तो जिवंत आहे की अजून, एवढ्या भीती काय घालतोय. डॉक्टर सुद्धा दवाखान्यात गेले की मी आहे ना डॉक्टर म्हणतात, तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा म्हणतात. एवढं आहे, ह्यो वाजून काय दंगा लावलाय, आज देव अवतारला का खाली. देव सुद्धा म्हणतोय तू फक्त भक्ती कर, तू कर्म कर, तुझ्या कर्माची फळं तुला मिळणार आहेत. ह्यो कुठनं कोणतरी वेट लॉस वाला तुम्हाला येतून आहे आता काय सुट्टी नाही, म्हणजे तुमचा उद्याचा दिवस उजाडणार आहे की नाही हीच टाकू देते. ह्यांच्या औषधातनी जादूच आहे बघा. आणि पुन्हा मात्र दंगा धुडकूस पिट्टा पाडते ती, घाम पळायला लागतो म्हणते ती. मग त्यात सगळ्यालाच कळतं, म्हणून मी म्हणतोय हालचाली करा घरात. आणि असं पण नाही, तुम्ही जर एकाच वेळेला जर भरपूर व्यायाम करून शरीराची झीज करताय, व्यायाम करताय का कष्ट करताय हे पण कळायला पाहिजे. नाहीतर 5 वर्षाच्या पण मुलाला तोच व्यायाम, 70-80 वर्षाच्या माझ्या आजी आजोबांना पण तोच व्यायाम. कुठं चुकतंय का काय होतं का बघितलं पाहिजे.
म्हणजे आपण लोकांचं आरोग्य सुधारवायचं आहे. मग ते 10 मिनटं झालेले आहेत. आभारी आहे. बऱ्याच दिवसातून आपण हा व्हिडिओ असं बनवत होतोच. थोडंसं मध्ये थोडा प्रॉब्लेम होता घरगुती, म्हणजे आमच्या घरनं होत नाही, थोडंसं मयत झालेले होते आमच्यातल्या जवळचे नातेवाईक, त्याच्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळे व्हिडिओ जास्त पडले नव्हते. पण सुट्टी देऊ नका, मी पण लय कारणं सांगितली नाहीत, जवळचे असल्यामुळं व्हिडिओ बनवता नाहीत. पण तुम्ही अजिबात व्यायामात सातत्य सोडू नका. माझ्याकडून पण तुम्हाला व्हिडिओ पोहोचवण्याचे काम जास्तीत जास्त करेन. मग भले मला रात्रीचं शूट करायला लागू दे, पण तुम्ही कारण देऊ नका. तुम्ही फक्त एक पाय उचला, बाकीचे 10 पावलं कसे टाकायचे मी दाखवतो. अशाच माझ्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.